ए रिंके काय करते? शेण घेते. शेण पिन घेऊ नको अजिबात. का? काय थालीपीठ करून खाणार आहेस होय? तू तसलं शिकवू नको. एकदा नाही म्हणलं ना घ्यायचं नाही अजिबात सुद्धा. घेऊ दे की बाबा, मला गवळणी करायच्यात जाऊन. दुसरीकडं आण आणि गवळणी कर. इथलं छान घेऊन जायचं नाही गवळणी करायला. का नाही घ्यायचं? मी हेच शेण घेणार आहे. बघू कशी घेते ती. म्हैस आमची आहे. तू काय वैरण घालून दमली नाही आणि एवढं शेण घ्यायची हौस आहे ना तर पिंडीभर वैरण घालते आणून त्या म्हशीला आणि जा घेऊन शेण. वैरण खाऊन तुझी म्हैस शेणच देणार आहे ना का सोनं देणार आहे? ते शेण म्हणजे आमच्यासाठी सोनंच आहे, कळलं का? सोनं आहे होय, मग घे गळ्यात टाकून. आईला गावात दिवाळी आहे का नाही काय कळलं ना बाबा. 2-4 जण मेल्यावरच वाटायला लागले मला तर. अरे काय तुझं म्हातारं पेटवायचं काय? रानातनं पळायला लागल्याने पळतोय. पेटव नीट आधी. अरे पेटव की. अरे पेटलं नाही ते. पेटलं होतं वय हे. अरे हे तर फाटाकडे लावतोय 2 किलोमीटर जाऊन थांबतोय नासक्या. अरे एक असा ना असा दातात बा माझा दातात. पिंके, हा गवळणी तू घालतेस होय? होय मीच घालते. बरं म्हाताऱ्या माणसावानी तुला सगळं जमते बाई. हा जसं मला कळतंय तसं मीच गवळणी घालते. बर, तुमच्या घरी कोण घालतंय ग? आमच्यात आमची मम्मी करते. होय. तुमचं दिवाळीचं फराळ बनवून झालं होय? झालाय. आमची मम्मी कामाला गेली. दुपारी आल्यावर चिवडा राहिलाय तो करायचा. यावर्षी आमच्या पप्पांनी सगळं थोडं थोडं विकतच आणले. होय. चिवडा जरा जास्त लागतोय म्हणून चिवडा तेवढा घरी बनवायचा. आमच्यात पण चिवडा जास्तच लागतंय म्हणून पप्पांनी चिरमुऱ्याचं ठिकच घरात आणून ठेवलंय. आम्ही फराळ दरवर्षी विकत आणत नाही, ह्याच वर्षी विकत आणलंय फक्त. नाहीतर आम्ही घरीच बनवत असते. आम्ही पण नाही विकत आणत ग, पण ह्यावर्षी मम्मी आजारी पडले ना, मग पप्पांनी सगळं थोडं थोडं विकतच आणलं. बरं, शेण कुठनं आणलंस ग? त्या आकेच्या मसराचं आणलंय ग. किती खुनसाड आहे ग. मी शेण घ्यायला गेले तर मला म्हणतोय पेंडीभर वैरण आणून टाक आणि मग शेण घेऊन जा. मला नाही माहिती हो काय म्हणला. जाऊ दे, त्याला पण कधीतरी गरज लागलच ना, मग त्याला दावते माझा इंगा. तशी माझा इंगा मी दाखवूनच आले. मी काय गप बसते होय? काय केलंस ग तू? मला म्हणला शेण म्हणजे आमच्यासाठी सोनंच आहे. मग मी पण पाटीतलं शेण डायरेक्ट तोंडावर. मग कसा चिमटा घेऊन गप बसला. तुझा ही राग एक दिवशी तुला गोत्यात आणणार आहे बघ. एवढा बी राग चांगला नसतोय वे. तोंडावर कुठं डायरेक्शन फेकून आणतात होय. त्याला कसं वाटलं असेल सांग बरं. वय, मला तो बोललाच तसा. तुला तर माझा राग माहीतच आहे ना. मला कोण आडवं बोललं ना ते मला अजिबात सहन होत नाही. देवा, तुझं माझ्या लय उपकार आहे ती. म्हणजे आता तू माझं काम करणार, चंचल माझी होणार. आय लव्ह यू मसोबराया. लव्ह यू सो मसोबराया. तसा का म्हणजे दिसत नाही पाया पडतोय ती. होय होय, असंच पाया पडायला लागतं. त्याशिवाय मसोबराया पावत नाही. आणि मसोबराया का नाही माझ्या शब्दा बोललाय. मला काय म्हणाला की बाप्या तुझं मी काम करतो. अब दुनिया की कोई भी दीवार हमें एक दूसरे से मिलने से रोक नहीं सकती. हमारा मिलना अभी अंतिम निर्णय है, ऐसा मसोबराना ने मेरे को कहा है. पिंके, आता दिवाळीला पहिल्यासारखी मज्जाच राहिली नाही, आहे का नाही ग? होय, पहिलं दिवाळी 4-8 दिवस अगोदर हाय म्हणतानाच बाजार कापडं आणायला चालू असायचं. आता काय तशी पहिल्यासारखी मज्जाच राहिली नाही. ते म्हणत नाही वय राजाला दिवाळी माहितीच नाही, म्हण आहे तसं झालंय.
लयच आवाज आहे रे. मग पहिले तर दिवाळीशिवाय चिवडा चकली लाडू खायला काय बघायला सुद्धा मिळत नव्हतं, म्हणून सगळ्यांना किती अप्रूप वाटायचं. पण आता त्या चिवडा चकली लाडूकडे बघू सुद्धा वाटत नाही. ए आकाश दादा आता बघ हातात तो उडवतो. अरे आई बापाले काय कशाला उगा हातात पितात उडवतोय उगा. काय होत नाही. अरे नको उडवू. नाही काय होत. अरे नाही होत बघ आता हे लाव. ओय तुला डोक्याचा भाग कमी आहे काय जरा? मी नाही तोट टाकलं त्या आकाश सांगितलं तोट टाकाय मला. ए यार तू काय बापाची खिशातली दारू पिऊन आलाय काय? ए तूच म्हणलाय तोट टाक. मी तुला कधी म्हणलं तिच्या अंगावर तोटा टाक? तूच म्हणलाय तोट टाक. आता खोटं बोलू नको. त्याला तर अजिबात अक्कल नाही. तुला किती अक्कल आहे मला चांगलं माहित आहे. मी त्याला सांगितलं होतं की बाबा टोटा खाली टाक, त्यानं तुझ्या अंगावर टाकला. आता त्याला मी काय करू? तू खोटं बोलू नकोस काय, मला माहित आहेस तू कसला आहेस कसला नाहीस. हा तू कसली आहे मला माहित आहे. तू कसला आहेस ना ते मला चांगलंच माहित आहे, कळलं ना? तुला सांगतो जा घरी. घरी जा म्हणजे डोक्याचा भाग अजिबात नाही. बालिश आहेस, बालिश पोरांसोबत खेळतोस. हा तुला मॅच्युअर आहे माहित आहे. मॅच्युअर आहेस ना म्हणूनच मी इथे आली आहे बोलायला, कळलं ना? हा जा मग. मी त्याला सांगितलं नव्हतं तुझ्या अंगावर तोटा टाक म्हणून. तू माझ्या नादी लागू नकोस काय. तू काय तुझ्या नाद लागायला? तू काय ऐश्वर्या आहे तवा तुझ्या नाद लागायला? हुबलक. जा. काका फुलबाजा आहेत का हो? हा फुलभाज्या नाही. हे तुमच्या समोर आहे की फटाक्यातल्या फटाक्या कुठल्या आहे बघा. ते मोठे फुलबाजा नाहीत काय? नाही नाही मोठा नाही छोटा आहे. बरं लक्ष्मी तोटा कितीला आहे? 50 रुपये. बरं द्या एक पॅकेट द्या. अगं कशाला घेतेस तू? ती लहान आहे खेळायला. तू तू थांब, तुला काय कळत नाही. ते आमचा आबा सकाळी बोलत होतं आपल्या ट्रॅक्टरवर शिवाय कामाला येतो का विचार म्हणून. आता रोज रोज घरी घरी जाऊन दूध देण्यापेक्षा ट्रॅक्टरवर चांगला पेमेंट देतोय की. येतोच का मग? पिंके तुला बघायचं होतं ना मी काय काय करते. आता बघच मी काय करते. हे धर. तुला माहिती आहे मला असं वाटलं होतं मला काहीतरी आयडिया शोधायला लागेल, पण देवानं माझ्यासाठी आधीच आयडिया देऊन ठेवले. माणसाची वेळ चांगली असेल ना काय बी अशक्य नाही बघ. चल लवकर. अगं असं काय करू नको ग. तू गं बस चल. हे कोणी काय केलं? हे कोणी वाजवलं फटाका? अगं काय पोरगी आहे का हाडं पेडळ आहे? आता काय जीव घ्यायचा प्लॅन होता का काय माझा? ओय मी काय केलं नाही. ते पोरग पळालंय बघ, त्यानं फटाकडा वाजवलाय. काय बी बोलू नको उगं. तूच केलंय हे सगळं माहित आहे का? आता सगळं समजलंय तर सांगूनच टाकते. सकाळी मला शेण घेऊ दिलं नाहीस, नंतर माझ्या अंगावर फटाकडा टाकायला सांगितलंस. मग आता कसं वाटतंय? पिंकीचा पलटवार जशाच तसं. लय ॲटिट्यूडमध्ये बोलू नको. काय एक दिवशी तुझी अशी गुरमी जिरवतो का नाही कायमचीच. बघत राहा. बघूया की कोण कुणाची जिरवतंय ते.